नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काही विशेष, तर आज संकष्टी चतुर्थी. शुभम भैया घ्यायला आलेला आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त आपल्याला जायचं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर आपल्या मोरगावमध्ये मयुरेश्वर गणपती अष्टविनायकाचा पहिला गणपती असल्यामुळं आमचं वाईज चांगलंच आहे, बरंच वाईज देवाच्या कृपेने. तर जाऊयात आपण आता गणपती बाप्पाकडे. विवेक भैयाकडे पण जायचंय पहिलं आणि मग देवाचं दर्शन घ्यायला जायचंय. तर चला. हॉट प्लॅटिना तयारच आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला आल्या. चतुर्थीमुळे मंदिरात लय गर्दी असते, म्हणून मागच्या द्वाराने एंट्री मारायची आपण. तिथं आपल्याला कसा चाललाय तुमचा ब्लॉग चॅनल? 40-50 व्ह्यूज. बरं आहे, चांगलं आहे म्हणाले. कसा तोंड पुन्हा आलाय. चला सर चला. काही लोक आता चौकात सगळे आपली पोरं जमलेली आहेत. सध्या आपण विवेक बैला घरी आलोय, त्याचं एक उरकायचं काम चाललंय. तर मग इथनं आता चौकात जाऊ. चौकातनं माझी गाडी हॉटेलवर ठेवायची, तिथनं आमच्या मैजीची गाडी आणायची आणि मी बसणारे बुलेटवर. तर जाऊयात आपण आता वीरला. ओके मध्ये आपण सगळे तयार आहे. आपल्या अनुकल्प बायाची बुलेट पण तयार आहे, आपल्या मैजीची आपल्या स्प्लेंडर पण तयार आहे. ही गाडी लोक आता अशा पद्धतीने आपण मी अनुकल्प या आणि ऋषीबाया निघालेलो आहेत वीरला. तर बाकीचे दोघं तिघ जण पुढं आहेत. 2-3 गाड्या झाल्यात आपल्या अरेंज. तर वीरला जाऊ आणि मध्ये हरणीला पण जाऊ. हरणीला महादेवाचं मंदिर आहे, तर महादेवाच्या मंदिराचं पण दर्शन घेऊ. तर चला. बाय लोक जाता जाता आपल्याला काय रे मांडूळ ना, मांडूळ जे काय असतं ते दिसलेलं आहे. 1 करोडचं मांडूळ येते. तस्करी करतात त्याची. आम्ही आज तस्करी करतोय. काही लोक इथे मस्त पैकी आपण आता हरणेश्वराच्या मंदिरात पोहोचलेलो आहे. हरणीला हरणीच्या देवाचं आपण दर्शन घेऊयात आता. चला. एकदम असं डोंगरात असं मंदिर आहे. हर हर महादेव शंभो. एकदम असं मस्त डोंगरामध्ये मंदिर आहे हे. आम्ही ट्रिपल शेट आलोय बुलेटवर. गाडीने काही लोड नाही टाकला, पण मजा आली. आपल्या 2 गाड्या अजून पण खालीच आहेत. त्या चढतात का काय बघू. हो का, असा घाट आहे एकदम. कुठं कुठं तो उभी चढाई आहे. इकडं पायऱ्या पण आहेत तिकडं पलीकडं. पावसाळ्यात इकडं जर आलो ना फिरायला, इतकं छान दृश्य असतं ना. हरणीला चंदन लावलंय का सगळ्यांनी? चंदन पाहिजे ना वाटतं. लाव चल. पाहायला छान दिसेल बघा आता. बाय लोक मस्त पैकी आपण महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. तर आता देवाला बाय बाय करू आपण. आता जाऊ आपण डायरेक्ट वीरला. तर चलो, ह्यांचं फोटो बिटो काढून झालेत आता ओके मध्ये. आता फोटो काढल्यात. हाय गाइस, गाइस देखो ना, गाइस देखो ना, गाइस देखो ना, गाइस देखो ना, हम पहाड़ में आए. गाइस देखो ना, गाइस हम अभी उठे. गाइस देखो ना, गाइस ये सूरज. गाइस आपण सूरजच्या आजीपाशी आलेलो आहे आता.
माझ्यावरला चाललं का विरला पण निघत इडलं पण जायचं निर्ला पण बाबा लय गाड्यांचं बाबा बिया नाही नको काही नको गप्पू गडबड आहे पोरांना म्हणून बाकी काय नाही. म्हणलं जाताना 5 मिनिटं थांबून जावं. मी वाटलं पण मी नाही म्हणलं यांना म्हणलं तसं सुट्टीच काढली असेल. आपण वीरच्या देवळात पोचलेलो आहे मस्तपैकी ओके मध्ये. तर घेऊ आता दर्शन वीर देवाचं. लोक आपण आता मस्कोबा देवाचं दर्शन घेतलेलं आहे ओके मध्ये. एकदम प्रसन्न असं वातावरण होतं तिकडे. छबिना वबिना चालू होता. गुलाल बिलाल खेळलं पोरांनी. उधळाला विधळाला देवाला पण व्हायला. तर आता मागणं 2-3 गाड्या आहेत तिथं. पुढं 2 गाड्या गेल्यात. एकत्र टीम बनवू आणि चला आता मग जाऊ मोरगावकड. बघा माग आली बघा एक गाडी आली. तर चला जाऊ आपण. कुकर जण बोलते अरे हे तर मग हे झालं का ते झालं का सोमवारी. बाय सर. जय महाराष्ट्र. आंघोळ बिंघोळ झाली आणि आता कपडे बिपडे चेंज करून आता निघालो शुभमबाई सोबत. शुभमबाईला गुरांसाठी मका न्यायची. तर एकदम क्वांटिटी मध्ये मका काढून नेणार आहे मला वाटतं शुभमबाया. तर जाऊ शुभमबायाकडे. चला. हा वा. आत्याच्या मामाचं पोरगा आहे. म्हातारी माणूस आला ना त्याला ऑइल केलं ना चेन 20-30 माणसाला सांगतो गायच्या गाडीचं ऑइल काय गडबड करणार. काल पनीरला पैसे कोण दिलं त्याला. शाबास. खायच्या बाबतीत नाही काय म्हणला काल 4 रोट्या खाल्ल्या आणि मग दूध आजपर्यंत जेवलोच नाही म्हणला. रात्री जेवलोच नाही म्हणला 4 रोट्या खाल्ल्या. अच्छा दे 3 पार्सल. शुभमबाया काढतोय आमचा हरभरा. का नाही शुभमबाया. किती वेळ लागेल हरभरा काढाय. तेवढं राहिले अजून नाही लय. चहा आणलाय शुभमबायासाठी आता मस्त वेगळी. तर भाई लोक मी आज आपला या ठिकाणी ब्लॉग संपवत आहे. तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि ते घंटा पण वाजवा. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो. बाय बाय. लाईक करा, शेअर करा. हां वा.